संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो। सध्या शिक्षक भरतीचा सेकंड फेज सुरू आहे, त्यामध्येच थर्ड टेट सुद्धा अनाउन्समेंट झालेली आहे। तारखा त्या ठिकाणी आलेल्या आहेत, 1 महिन्यावरती एक्झाम आलेली आहे आणि परीक्षा फॉर्म सुरू करण्याची तारीख सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। परंतु आता सेकंड फेजमध्ये तयारी करणारे जे उमेदवार आहेत त्यांना अनेक प्रश्न या पुढच्या जे प्रेफरन्स द्यायच्या वेळेस पडत आहे आणि त्या संदर्भात मला अनेक जण कॉल करतात की सर आम्हाला याबद्दलचं मार्गदर्शन हवं आहे। अनेक जणांचे डाऊट असतील, त्याबाबतच्या क्युरी असतील तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्या दूर होतील। मित्रांनो, अनेक उमेदवार हे पहिल्या फेजमध्ये जॉईन झालेले जिल्हा परिषदला। आता जिल्हा परिषदला जॉईन झाल्यानंतर त्यांना वरच्या वर्गाचे प्रेफरन्स त्या ठिकाणी मिळालेले आहेत, म्हणजे आलेले आहेत। तर आता आलेले जे वरच्या वर्गाचे प्रेफरन्स ज्या उमेदवारांना आलेले आहेत ते आता द्विधा मनस्थितीमध्ये आहेत की आपण ते प्रेफरन्स लॉक करायचे, त्याला सहभागी व्हायचं की बाहेर पडायचं। तर या द्विधा मनस्थितीमध्ये आहेत आणि यामध्ये त्यांना पडणारा एक सातत्याने प्रश्न आहे की आम्ही 1 वर्षापासून जिल्हा परिषदला जॉईन आहोत आणि उद्या जर आम्ही समोर त्या संस्थेला जॉईन झालो तर आमची ही सेवा त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल का, हा प्रश्न अनेकांना त्या ठिकाणी पडलेला आहे। किंवा संस्था आणि जिल्हा परिषदच्या बाबतीमध्ये मी थोडीशी तुम्हाला माहिती देईल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढे जायचं की थांबायचं हे लक्षात येईल। आता संस्थेवरती जर आपण बघायला झालं तर तुम्हाला जर वरचा गट मिळत असेल तर तुमची सेवा ही त्या ठिकाणी काउंट केली जाणार नाही, तुम्हाला परत शिक्षण सेवक त्या ठिकाणी करावं लागणार आहे। म्हणजे तुमचे जर आता 1 वर्ष, कोणाचे 1 वर्ष होऊन 2-3 महिने पुढे होतील आणि अजून 2-3 महिने साधारणतः त्याला पूर्ण प्रोसेस होण्यासाठी लागू शकतात। त्यामुळं हा जो कालावधी त्या ठिकाणी जाणार आहे तो कालावधी म्हणजे 1.5 वर्ष धरून चला, तुमचा 1.5 वर्ष तिथे काउंट होणार नाही। तुम्हाला नव्याने शिक्षण सेवक कालावधी वरच्या वर्गाला गेल्यावर तुम्हाला तो करावाच लागणार आहे। त्यामुळं पुढची प्रेफरन्स देताना याही गोष्टीचा तुम्ही विचार करा। यामध्ये आणखीन दुसरी गोष्ट अशी आहे संस्थेवरची, त्या ठिकाणी जर तुम्ही अतिरिक्त झालात, पटसंख्या कमी झाली, कारण संच मान्यता तुम्हाला माहिती आहे कशी बदलत आहे आणि त्यानुसार जर ते पद त्या ठिकाणी उडालं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं संरक्षण सध्याच्या शिक्षण सेवकांना नाही आहे। म्हणजे शिक्षण सेवकाला संरक्षण मिळत नाही जोपर्यंत ते कंटिन्यूशन होणार नाही। त्यामुळे 3 वर्षापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी सेवा संरक्षण नाही आहे। सध्या असा कुठला GR शिक्षण सेवकासंदर्भातला नाही आहे। त्यामुळं जर पटसंख्या कमी झाली तर त्या ठिकाणी तुम्ही अतिरिक्त झालात तर तुम्हाला सेवा संरक्षण नाही, हे त्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आहे। तिसरी गोष्ट अशी आहे की अनेक शिक्षण संस्था ह्या पैसे घेतात किंवा मानधन घेऊन काहीतरी त्यांच्याकडला ते मागतात, हे सर्वांना माहिती आहे। काही संस्था अशा आहेत की त्या पैसे आता घेत नाहीत, परंतु नंतर ज्यावेळेस कंटिन्यूशन 3 वर्षानंतर होतं, अशा अनेक रेप्युटेड संस्था आहेत ज्या विनामुलाखतला आलेल्या आहेत, ज्या एकास एक प्रमाणे भरती केली आहे, असे सुद्धा 3 वर्षानंतर जे फायनल सेकंड अप्रूव्हल असतं त्यावेळेस पैसे मागतात। हे जवळून काही लोकांनी सांगितलंय, म्हणजे भले तो 5 लाख कमी मागू परंतु ते मागतात। काही संस्था ह्या पगारातून पैसे काढतात, ही अनेक जणांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करून सेकंड फेजला प्रेफरन्स देत असताना किंवा वरच्या वर्गाला प्रेफरन्स देत असताना तुम्ही ज्या संस्थेला जाणार आहेत त्याची पूर्ण माहिती काढा आधी। आणि 1.5 वर्ष तुम्हाला हे पूर्ण वाया जायचं, म्हणजे वाया आपलं जाणारच आहे। त्यामुळं हे 1.5 वर्षांनी पुन्हा आपल्याला शिक्षण सेवक करावं लागणार, ह्या गोष्टी तुम्हाला कन्सिडर करूनच पुढे जायचं का नाही जायचं हे तुम्ही ठरवायचं। त्यामुळं वरच्या वर्गाला जाण्याचा त्याचा अधिकार आहे, ज्याला वाटलं मी वरच्या वर्गाला जाऊ शकतो तर तो जाऊ शकतो, परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील। कारण झेडपीला जरी अतिरिक्त झालं तर तिथं काही प्रॉब्लेम नसतो, त्याचं लगेच दुसऱ्या शाळा त्याला म्हणजे टाकता समायोजन होतं त्याचं, म्हणून संस्थेला सध्या 3 वर्षापर्यंत नाही आहे। त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा विचार करा। आणि बदली प्रक्रिया, तुम्ही ज्या युनिटला गेलात ती मोठी संस्था असेल तर त्याचे युनिट जर बाहेर असतील तर तिथपर्यंत बदली होईल, किंवा एकाच ठिकाणी युनिट असेल तर तिथेच आयुष्यभर काढावं लागेल,
हेही त्या ठिकाणी आहे. पण जिल्हा परिषदच्या बदल्या ह्या कालांतराने आपापल्या जिल्ह्यात किंवा कुठेही त्या ठिकाणी होऊ शकतात. हा संस्था आणि याच्यामधला फरक आहे. आता याच्यामधला संस्थेचा दुसरा एक फायदा असा आहे की वरच्या वर्गाला गेल्यानंतर तुम्हाला स्केल वाढून मिळेल. S10 असेल तर S14 S16 तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळे पगार वाढ जी आहे ती याच्यामध्ये 1.5 पट पगार S16 जर मिळाला तर त्याच्यामध्ये फरक पडू शकतो. हा एक फायदा त्याच्यामध्ये आहे, म्हणजे पगारवाढीचा फायदा आहे. त्या कारणाने तुम्हाला घेत असताना जवळची संस्था घराजवळ असेल आणि तुम्ही तिथे करू शकत असाल तरच टाका, किंवा विनाकारण टाकून त्या ठिकाणी बाकीचे जे आपले उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा एक जागा अडवू नका असं मला म्हणायचं. मागच्या वेळेस मी म्हटलं, परंतु त्यावेळेस मी प्रेफरन्स दिलेले होते. मी आव्हान केलं होतं ऑप्टिंग आउट करा, परंतु संस्थेला मी जाणार हे ऑलरेडी मी पहिले सांगितलेलं होतं. पण त्यावेळेस माझं काही झालं नाही, कारण समर्थ आरक्षणमधून त्यांनी चुकीच्या पद्धतीने मला प्रेफरन्स दिले होते म्हणून. त्यामुळं मी हे सांगत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की मी संस्थेला म्हणजे संस्थेला का जायचं, तर मी चळवळीमध्ये काम करतो आणि पुढेही भविष्यात चळवळीच्या माध्यमातून आपल्यासाठी काम करायचं या उद्देशानं मी संस्थेला मागच्या वेळेस प्रेफरन्स दिलेले होते. हे माझं कारण होतं, बाकी कुठलं कारण नाही. त्यामुळं कोणी ऑप्टिंग आउट करावं किंवा बाहेर पडावं, कोणी देऊ नये हा कुठला उद्देश नाही. त्याने त्याचा निर्णय घ्यायचा आहे. त्याला जर वाटलं योग्य पेमेंट वाढून मिळणार आहे त्याने ऑफकोर्स जा. ज्याला भीती वाटत असेल की पैसा घेतील अतिरिक्त झालं तर मग त्यांनी जाऊ नका. हे चॉईस तुमचं आहे. माझं सांगायचं एवढंच काम होतं. याचा आणि याच्यातला फरक मी तुम्हाला सांगितलेला आहे. या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. मला तुम्ही विचारत असाल की सर तुम्ही काय करणार. ऑब्वियसली आता प्राथमिक म्हणजे मी 6 ते 8ला वगैरे काही जाणार नाही. 9-10ला पण मी काही फक्त 11-12ला मी ती सुद्धा संस्था माझ्या घराजवळची असेल, माझ्या शहरामधली आहे, अशाच 1-2 संस्था मी घेतल्या आणि तेवढ्याच संस्थेवरती मी प्रेफरन्स टाकणार आहे. विनाकारण मला आलेले 370 प्रेफरन्स आहेत, त्यापैकी 370 प्रेफरन्स मी देणार नाही. फक्त मोजून मी 2-3 प्रेफरन्स देणारे झालं तर ते सुद्धा माझ्या गावामध्ये म्हणजे शहरामध्ये आहेत म्हणून मी त्या देणार आहे. बाकी प्रेफरन्स त्या ठिकाणी मी देणार नाही बाकीचे. त्यामुळं असाच विचार करून जर तुम्हाला वाटलं आवश्यक असेल तर द्या, आणि वाटलं तुम्ही जाणार नसाल तर देऊ नका, एवढंच या ठिकाणी सांगतो. मला 2-3 संस्था आलेल्या आहेत जवळच्या, ज्या शहरातल्या, मी तेवढे या ठिकाणी देणार आहे. मागच्या वेळेस मी ऑप्टिंग आउट करायला सांगितलं आणि त्या ठिकाणी मी दिल्यामुळं अनेक जण टीका करत होते की तुम्ही आम्हाला सांगितलं आणि तुम्ही गेले नाही. तर हे मी याच्यासाठी सांगितलेलं होतं की अनेक जणांना जिल्हा परिषदची नोकरी हवी असते, संस्थेवरती अडचणी असतात. संस्था मी का सांगितलं की चळवळीच्या माध्यमातून मला पुढे काम करायचं म्हणून मी संस्था निवडतो, बाकी काहीच कारण नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही विचार करून घ्या, एवढंच या माध्यमातून आव्हान करतो. या व्यतिरिक्त अजून काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. धन्यवाद. इथून पुढचे सर्व रेग्युलर अपडेट तुम्हाला या चॅनलला मिळतील. धन्यवाद.